महाराष्ट्र के पुणे शहर में जर्मन बेकरी ब्लास्ट मामले को आज 14 साल बीत गए। 13 फरवरी 2010 के दिन पुणे के कोरेगांव पार्क स्थित जर्मन बेकरी में ब्लास्ट की आतंकी वारदात को अंजाम दिया गया था, जिसमें 17 लोगों की मौत हो गई थी, जबकि 58 लोग इस वारदात के दौरान घायल हो गए थे। मरने वालों में 5 विदेशी नागरिकों का भी समावेश था। इसी सिलसिले में जर्मन ब्लास्ट की 14वीं बरसी पर जनप्रतिनिधियों के साथ पुलिस अधिकारियों ने ब्लास्ट की घटना में मारे गए लोगों को श्रद्धांजलि अर्पित की। इस दौरान कोरेगांव पुलिस स्टेशन की सीनियर पुलिस इंस्पेक्टर अश्विनी सातपुते समेत बड़ी संख्या में लोगों ने मृतकों को श्रद्धांजलि दी। इसमें कोरेगांव पार्क जागृत समिति के पदाधिकारी और कार्यकर्ता भी बड़ी संख्या में मौजूद रहे। जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटाच्या दुर्घटनेला जवळजवळ 14 वर्ष पूर्ण झाले आणि संगीताताई तिवारी या कार्यक्रम दरवर्षी त्या श्रद्धांजली वाहतात जे त्या दिवशी शहीद झाले। आणि आत्ताच आपण ताईंकडनं ऐकलं की काय अनुभव त्यांनी, कारण ते स्वतः त्या बॉम्बस्फोटामध्ये इजा त्यांना पोहोचली। ह्या आठवणी करण्याच्या पाठीमागचा संगीताताईंचा काय हेतू आहे मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की त्यांचा हेतू एवढाच असावा की आपण जे एकमेकांच्या विरुद्ध हेट स्पीच करतो, आपण एकमेकांच्या विरुद्ध द्वेष करतो आणि त्या द्वेषामध्ये आपण ज्या वेळेला बोलतो की युद्ध झालं तरी काही हरकत नाही, पण ज्या वेळेला त्या बॉम्बस्फोटाची जर परिस्थिती पाहिली असती, मी त्यावेळेला इथंच आलो होतो ज्या वेळेला बागवेंची एंट्री आणि आर पाटील सुद्धा त्याच वेळेला आले होते, ते एवढाचा भाग पाहिला तरी अंगावर काटा येत होता। तर जे भाषा अशी करत असतील ते युद्ध झालं तर काय प्रॉब्लेम होईल, म्हणून ते एका बॉम्बनी जर आपण एवढे हादरले असतो तर युद्धामध्ये काय होत असेल याची अनुभूती न आलेली बरी आहे। इथले नगरसेवक माननीय बाबू अगस्कर श्रद्धांजली देते। सातत्याने त्या सर्व शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम त्या जर्मन बेकरीचे मालक असतील, सर्वस्व कुटुंब असेल आणि तुमचे स्थानिक सेवा मंडळी असतील, विशेष करून संगीताताई असतील, आमचे सर असतील, सर्व आमचे पुढाकार घेऊन त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित घेतात आणि खऱ्या अर्थाने त्या लोकांना श्रद्धांजली वाहण्याची